मित्रांनो, सुरुवातीला ही रील बघा। और सरकार की तो पहले से ही घोषणा है कि अगर बेटी की सुरक्षा के साथ खिलवाड़ किया तो तय मानिए कि अगले चौराहे पर यमराज टिकट काटने के लिए खड़ा होगा, छोड़ेगा नहीं। अगर किसी को यमराज से टिकट कटवाना हो तो किसी राह चलती हुई बेटी के साथ छेड़खानी करके दिखा ले। और ये केवल प्रदेश कर सकता, उत्तर प्रदेश सरकार कर सकती है। मित्रांनो, सध्या तुम्ही बघता 2-3 दिवसापासून बातम्या बघत असताना इंस्टाग्रामला बघता त्या मालेगावच्या त्या निरागस चिमरुडीचे काहीही चूक नसताना त्या नराधमाने तिला दगडाने ठेचून मारलं। आता आपण सगळे मत हळहळ व्यक्त करतो, परंतु आपल्याबरोबर शासनाने अशा नराधमांना एक योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे, त्यांना जेणेकरून जागेवर भरचौकात गोळ्या किंवा फाशीची शिक्षा दिली पाहिजे। आज तुम्ही विचार करा, 3 वर्षाच्या मुलीला काय समजत असेल आणि या नराधमाने तिला दगडाने मारलंय, याला तरी जगण्याचा कोणता अधिकार राहिला? आपण बघता आपल्या आजूबाजूचे मंत्री त्यांनी सरळ सरळ सांगितलंय, योगी आदित्यनाथने सांगितलंय का अशा नराधमांना जागेवर भरचौकात गोळी मारली असती म्हणे आम्ही। तर आपल्या मुख्यमंत्र्यांना देखील आमची विनंती आहे की त्यांनी असे काहीतरी ठोस पाऊल घ्यायला पाहिजे आणि अशा नराधमांना जागेवर फाशी दिली पाहिजे। माझी सरकारला एवढीच विनंती आहे की त्या चिमुकलीला न्याय देण्यासाठी अशा नराधमांना फाशी किंवा जागेवर भरचौकात गोळ्या घातल्याच पाहिजे। धन्यवाद।